आणि ऐकायला कोण पक्क ध्यानात ठेवा. आता असं करता 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 महाराज घोडाला गाढवाचं घर माहित होतं का? आणि गाढवाचं घर पाहिलं होतं का? दोन्ही कधी झाले, एकाला डोळे आणि एकाला आंधळ, एकाचे पाय चांगले आणि एकाचे डोळे चांगले, नाही का? असा कार्यक्रम दिवस निघू तर चालला ना. आता दिवस निघू तर चालला तरी पण ते गाढवाचं घर आलंच नाही. तर घोबडाला माहित नाही आणि गाढवाला दिसत नाही. भानगड झाली. आणि मग महाराज काय झालं, आता भानगड झाली पुढं, कारण दिवस निघला की घोबडाला दिसत नाही. कोणला? आता घोबडाचं दिसणं बंद झालं ना. त्याला वाटलं आता गाढवाला जर सांगावं मला दिसत नाही तर आपला अपमान आहे, कारण आतापासून याने मला मानलं का नाही. आता आपल्या हाताने अपमान करून घेऊस तर मनानं पळत चल विकून चल ते घोबडाने काय केलं चपाटाला 2-3 पारसाचा खड्डा आला पुढं. ते गाढव बोललं हो इकडं, आणि ते झालं गाढव इकडं. आता गाढव इकडं, दोन्ही बी खड्यात, घुबड गाढवाच्या पाठी खाली गाढववर. कोण कोण राहिलं लक्षात घ्या. अशा स्थितीनं भक्त्या करू नका गड्या. असं जीवन दयनीय जगू नका. गाढवासारखं गाढवानं ऐकावा आणि घोबडानं सांगावं. लक्षात घ्या. म्हणून या शिवचारित्र्याबद्दल काय काय पौराणिक लोकांनी धिंगाणा लावलाय. बेजार आहेत लोक. अरे संसार कुठं भक्तीने मिळत असतो का? शास्त्र काय सांगतं, वेद काय सांगतं, ब्रह्मसूत्र काय सांगतं, भगवद्गीता काय सांगते, भागवत काय सांगतं, व्यवस्थित लक्षात घ्या. राग आला असेल कोणाला तर येऊ द्या. आता हे त्याच्यावर व्हॉट्सअपवर टाकणार आहे, कोणतरी विचारणार आहे. लक्षात घ्या. पूर्ण ज्ञान असल्या तरच चिंतनाला सुरुवात करावं, कथेला सुरुवात करावं. कारण चांगली गाडी हाणता येत असली एसटीच्या भागात त्याला शिराव, नाही तर 50-100 लोक घेऊन उगत एसटी चालू नाही. सगळे लोकांची जिम्मेदारी कंडक्टरवर का ड्रायव्हरवर आहे महाराज. आणि त्याला जर नाही दिसलं तर गाडी खड्ड्यात गेल्यावर कोण कोण जाईल? सगळे जाते. अरे बेजार लोक भक्त्या करू करू. ध्यानात घ्या. कालच्या वेळेला आम्ही पंढरपूरला गेलो. एका बाईला बीडला उतरायचं होतं. बीडचं तिकीट काढलं तिनं, आणि जवळजवळ बीड आल्यावर तिनं सांगितलं की कंडक्टर साहेब माझं सेफ इथं आहे बघा, तिकडून न्यायला गाडी इथं साधी थांबत नाही, साध्या गाड्या लईच कमी. आता मला ह्या पाठीवर उतरून दिलं तुम्ही तर बरं राहील. ते म्हणले बाई फार जिम्मेदारी उतरायची, ते काही सोपं नाही. तुला इथं उतरावं, मी एखाद्याला लुबाडावा, तुला लुचावा, तुला केस करावा, मला इथं उतरून दिलं, तिकीट तिथलं होतं, मला जावं लागेल मध्ये. कंडक्टरचं बरोबर ते नाही म्हणलं बाई उतरू शकत नाही. तू म्हणजे तू माझ्या भावासारखा, तो म्हणलं माझ्या तू सख्या बहिणीसारखी. बरं पण तू जिथं जर तिकीट काढलं का, जर कंडक्टर असं